बँक खात्यावर पैसे आहेत मात्र खिशात रोकड नसली तरी एसटी महामंडळाच्या बसने हव्या त्या ठिकाणी प्रवास करण्याची संधी प्रवाशांना उपलब्ध केली आहे। त्यासाठी महामंडळाने प्रत्येक वाहकाला अँड्रॉइड तिकीट इश्यू मशीन ETIM मशीन दिले आहे। त्यामुळे प्रवाशांना आता UPI QR कोड द्वारे डिजिटल पेमेंटचा वापर करून बसचे तिकीट घेता येणार आहे। सुट्ट्या पैशांमुळे बस वाहक आणि प्रवासी यांच्यातील वाद आता कायमचे मिटण्यास मदत होणार आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसने प्रवास करायचा म्हटले की खिशात रोकड हवी, त्यातल्या त्यात सुट्टे पैसे असल्यास प्रवास अधिकच सुखाचा झालाच समजा। सुट्ट्या पैशांमुळे वाहकांशी भांडण झाले नाही असा एकही प्रवासी सापडणार नाही। एसटी महामंडळाने मात्र आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली आहे। महामंडळ दिवसेंदिवस नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून प्रवाशांना सुविधा उपलब्ध करीत आहे। बसमध्ये डिजिटल प्रणालीद्वारे प्रवाशांना तिकीट देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला। त्यासाठी इबिक्स कॅश मोबिलिटी सॉफ्टवेअर लिमिटेड यांच्या सहकार्याने वाहकांसाठी नवीन अँड्रॉइड आधारित डिजिटलची सुविधा असणाऱ्या तिकीट मशीन घेतल्या आहेत। या मशीनमुळे प्रवाशांना रोख पैशांऐवजी UPI QR कोड आदी डिजिटल पेमेंटचा वापर करीत बसचे तिकीट काढता येणार आहे। या तंत्रज्ञानामुळे प्रवाशांना तिकिटाचे नेमके पैसे डिजिटल स्वरूपात देणे शक्य होणार आहे। प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन महामंडळाच्या अहमदनगर विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ यांनी केले आहे। मंडळी, या बातमीबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट मध्ये नक्की कळवा। एसटी महामंडळाच्या चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यांनी जरूर एकदा चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।